नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अक्रोड आणि बदाम याची हलवा रेसिपी पाहणार आहोत। तर चला यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धी वाटी अक्रोड, अर्धी वाटी बदाम रात्रभर भिजू घालूया व बदामाची साल काढून सोलून घेऊया। अर्धी वाटी दूध, पाव वाटी साखर, साखर चवीनुसार कमी जास्त घ्या, 2 हिरवी विलायची व अर्धी वाटी खवा। खवा नसल्यास दुधावरची साय घ्या व चांगले तूप। अक्रोड आणि बदाम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन जाडसर फिरवून घेऊया। गॅसच्या शेगडीवरती कढई ठेवून घेऊन त्यामध्ये चांगले तूप टाकून घेऊया। तूप छान गरम झाले की यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली अक्रोड आणि बदाम याची पेस्ट टाकून घेऊन छान मिक्स करून फिरवून घेऊया। बदाम आणि अक्रोडची पेस्ट आपण छान मंद गॅसवरती खमंग सुवास येईपर्यंत व गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे सतत चमच्याने मिक्स करत फिरून भाजून घ्यायचं आहे। छान हलका गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये आपण घेतलेली अर्धी वाटी दूध टाकून परत सतत फिरवत राहायचं आहे। आपण घेतलेला खवा पण यामध्ये टाकून घेऊन आपण सतत चमच्याने फिरवत राहूया। सर्व मिश्रण छान एकजीव मिक्स होईपर्यंत मिक्स करून घेऊन हा हलवा अतिशय छान टेस्टी असा तयार होतो। मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण सतत चमच्याने हलवत फिरवून घ्यायचं आहे। पूर्ण दूध आटून येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही थोडे थोडे मिश्रण छान घट्ट होत आलं आहे। या स्टेजला आपण घेतलेली साखर व विलायची पावडर यामध्ये टाकून घेऊया व परत सर्व फिरवून घेऊन सतत चमच्याने हलवत मिक्स करून घेऊन फिरवून घेऊया। 1 चमचा परत तूप टाकून घेऊन परत एकदा हलवा छान फिरवून घेऊया। नंतर हे तूप टाकल्यामुळे हलव्याला छान शाईन येते व चवही वाढते। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला हलवा रेसिपी तयार आहे। वाट्यांमध्ये काढून घेऊन गरमागरम ड्रायफ्रुट्सना सजून सर्व करा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। असंच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।